एक रोडचं काम होत नाही तोपर्यंत दुसरा रोड खोदलेला असतो. एखादं भाडं मिळालं तर पोचवायला किती वेळ लागतो? 1 तास तर कंपल्सरी जातो. इथून तर निघालो तर संध्याकाळचं जर इथून निघालो 1 ते 1.5 तास वडवलीला पोचायला. कासार वडवली गाड्याला 1 ते 1.5 तास लागतो आम्हाला. आणि असं अंतर किती आहे? असं बघितलं तर अंतर तर 15 मिनिटाचं अंतर आहे, 15 ते 20 मिनिटाचं. पण संध्याकाळी जर इथून जर निघालो भाडा घेऊन तर 1.5 तास कंपल्सरी लागतो. ट्रॅफिकवर तोडगा काढला पाहिजे. ट्रॉफिकवर हा तोडगा निघाला पाहिजे. त्यांचं कसं आहे, यांच्या कामाचे हे नाहीये. आता हा रोड जर आता खोदलाय, हा पुरा रोड एकच बनवायला पाहिजे. पण हे लोक काय करतात, हा पट्टा खोदला की लगेच पुढचा हा बनत नाही तोवर त्याच्या आधी तो पुढचा खोदून तो तसा ठेवलेला असतो. कमीत कमी यांनी आहे ना, एक जो पट्टा जो खोदलेला आहे तो पहिला पुरा करावा आणि नंतर मग दुसऱ्या पट्ट्याचं काम करावं. पण या लोकांनी सरळ लाईन विद्यापीठ बसून ते फाउंटन पर्यंत सगळे रोडच खोदून ठेवलेला आहे. एक ते रोड सर्व्हिस रोड कुठलाच पुरा नाहीये. आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, काय वाटतं इकडं ठाण्यात कोणाची सत्ता येऊ शकते? ते तर आता काय सांगू शकत नाही. यांची सगळी आता कसं महायुती आहे लोकांची. आता या लोकांची कुणाची सत्ता येईल तर आम्ही पण नाही सांगत. पण जरी कुणाची जरी सत्ता आली तर पहिलं जेवढं होईल ना तेवढं रोडची कामं पटकन व्हावी.